नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आशा आहे तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या छान आनंदात गेल्या असतील, परंतु आता सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि अभ्यासाची वेळ आलेली आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश यामध्ये आपल्याला इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, तर ते बघणार आहोत। परंतु हे बघण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या पूर्ण व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळतील। तर पाहूयात, यामध्ये आपल्याला फुल फॉर्म दिलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेला आहे। तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय? शॉर्ट फॉर्म, त्यालाच काय म्हणायचं? शॉर्ट फॉर्म। तर आय एम बिझी, तर आय एम कसं लिहिलेलं आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे। आय ॲपॉस्ट्रॉफी एम आणि नंतर बिझी असं दिलेलं आहे। त्याच पद्धतीने दे आर टायर्ड, तर दे आरचं कशा पद्धतीने आपल्याला शॉर्ट फॉर्म लिहिता येईल तर ते तुम्ही निरीक्षण करायचं आहे। त्याच पद्धतीने ही इज नॉट कमिंग, तर ही इज नॉट, तर याचं इजंट असंही आपल्याला हे रीड करता येईल, परंतु लिहिण्याची पद्धत कशी आहे तर ते पाहायचं आहे। यामध्ये आपल्याला दोन पद्धतीने लिहून दाखवलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही हा पूर्ण चार्ट निरीक्षण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरा एक चार्ट दिलेला आहे जो आपल्याला सोडवण्यासाठी दिलेला आहे, तो पाहूयात। आता या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आणि फुल फॉर्म दिलेला आहेत। काही ठिकाणी आपल्याला शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत, त्याचे लॉंग फॉर्म कसे करता येतील किंवा लॉंग फॉर्म दिले आहेत तर शॉर्ट फॉर्म कसे करता येतील हे आपल्याला लिहायचं आहे। लेट्सचं फुल फॉर्म काय आहे? लेट अस। शांट, तर शांटचा फुल फॉर्म काय येईल? शेल नॉट। आता दे हॅव असा फुल फॉर्म दिलेला आहे, तर मग दे हॅव कसं लिहिता येईल याचं तुम्हाला निरीक्षण करावं लागेल। त्यानंतर वर नॉट किंवा वेअर नॉट आपण साध्या भाषेत किंवा आपल्या ह्या रोजच्या भाषेत म्हणतो, तर वरंट किंवा वेअरंट असं पण म्हणता येईल। तर वी आर असा आपल्याला शॉर्ट फॉर्म दिलेला आहे, त्याचा फुल फॉर्म काय येईल? वी आर। त्यानंतर कॅन नॉट असा फुल फॉर्म आहे, तर त्याचं कांट असं लिहिता येईल। तर यासाठी तुम्हाला योग्य असं निरीक्षण करावं लागेल। त्याच पद्धतीने व्हेअर इज, तर व्हेअर इजचं शॉर्ट फॉर्म कसं करता येईल? त्यानंतर व्हॉट आर, तर व्हॉट आरचं कॉन्ट्रॅक्टेड किंवा शॉर्ट फॉर्म कसं करता येईल? त्यानंतर देअर इज, तर देअर इजचं फुल फॉर्म कसा लिहिता येईल हे या ठिकाणी मी सविस्तर दिलेलं आहे, ते तुम्ही एकदा काळजीपूर्वक निरीक्षण करून लिहा। आशा आहे तुम्हाला ह्या चार्टमधील सर्व गोष्टी समजल्या असतील। आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अवेलेबल आहेत, त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, त्याचबरोबर इतर अनेक गोष्टींचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। त्यासाठी तुम्हाला चॅनलला व्हिजिट करावं लागेल, त्यानंतरच तुम्हाला या सर्व गोष्टी समजतील। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।